तो दररोज विंगेमध्ये विक्रम काका उभा राहायचा आणि माझं सीन बघून मला काही ना काही सांगायचं, चिरंजीव असं नाही, असं असं नाही, असं हे बदल. काय काय पुण्याई असेल माझी. सलीम खान साहेब असं हातात हात धरून मला जोक सांगत होते. इतके एक तर ते इतके हसवतात. जॅकी दादा इतके खुश झाले. जॅकी दादाने तर व्हिडिओ कॉल केला. अरे भिड़ो इसको हिंदी में बड़ा बहुत अच्छा है. हर आदमी के अंदर शेर होता है, बस उंगली करने वाला चाहिए. वाचल्या क्षणी मी म्हटलं की तुम्ही माझी निवड का करताय याच्यासाठी. जितूला ऍक्च्युली कंट्रोल करायला लागतं आम्हाला कारण तो इतका त्या रोल मध्ये असतो किंवा तो अस्वस्थ असतो. काही नाही, त्याने घाबरण्याचे पैसे घेतले होते. जात्याच माझा स्वतःचा स्वभाव थोडासा अस्वस्थ आहे. माझी ऊर्जा जी आहे ती एका ठिकाणी रमणारी, एका ठिकाणी म्हणजे स्थानबद्ध होणारी नाही. त्या नटाला खूप अरे तुला जमतच नाही, तुला हे येतच नाही, ते येत नाही, तर तो नट ना बुजला होता एकदम. तर मी काय केलं, त्याचा सीन होणं होतं, बाहेर पब्लिक जमा झालं होतं. हे पब्लिकला जाऊन हळूच सांगितलं कानात की प्रत्येकाला तिकडे सांगा, आता आज जे काही करा दिग्दर्शक कट म्हणाला, दिग्दर्शक सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. अरे बापरे. तुमचा काटेकर बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हवालदाराच्या आयुष्यात किती प्रॉब्लेम्स असतात. माझ्या बापाने मला मारलं, ते कदाचित त्याच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून मारलं ना. तुमचा काटेकर बघून घरी परत गेलो, बापा बरोबर राहायला सुरुवात केली. 10 वर्षानंतर आज जितेंद्र जोशीला त्याचा फायदा होतोय, उर्मिला कोठारेला होतोय, क्रांती रेडकरला कदाचित होतोय. पण आमचा निर्माता सचिन शिंदे, तो विचारात तेव्हा जर चालला असता चित्रपट तर त्याला 4 पैसे नसते मिळाले. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. खरं तर मराठी चित्रपटांबद्दल बोलत असताना कायम आपण बघतो कथा, कॉन्टेंट, पटकथा, चित्रपटाची गाणी किंवा कलाकारांचं सादरीकरण या सगळ्याच गोष्टींबद्दल बोलत असतो. आणखी एका मराठी चित्रपटाने या सगळ्या बाबतीत उत्कंठा वाढवलेली आहे. मॅजिक असं चित्रपटाचं नाव आहे आणि या कलाकार मंडळींसोबत या चित्रपटाबद्दल आपण बोलणार आहोत कारण ट्रेलरने उत्सुकता वाढवलेली आहे. खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये. आणि मी ट्रेलर बघितला, अनेकांनी बघितला, खूप छान प्रतिक्रिया मिळत आहेत. जुई तुझ्यापासून सुरू करते कारण गेल्या काही वर्षातले तुझे काही अनुभव या सगळ्या गोष्टीबद्दल बोलूयात. पण तुला काय फीडबॅक मिळते, म्हणजे जितेंद्र जोशी यांच्यासोबत काम करणं, सरांसोबत काम करणं? कमाल टीम आहे आणि तू म्हणालीस तसं की प्रतिक्रिया जसं ऑनलाईन कळतात तसंच पर्सनली सुद्धा खूप जणांचे आवर्जून मेसेज आले हे सांगायला की ट्रेलर खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि आय थिंक तो फीडबॅक मिळाल्यानंतर आपल्याला एक अजून छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं की चला, म्हणजे जे जे खरं मला वाटतं मूळ आहे फिल्मचं, ते उत्कंठा जी काही वाढणं अपेक्षित आहे ते होतंय. आणि अर्थातच आता प्रेक्षक बघतीलच 1 जानेवारीला आणि तेच एक्साइटमेंट आहे खूप जास्त. जितू सर, खरं तर मॅजिक हे नाव ऐकल्यानंतर, बघितल्यानंतर त्या पोस्टरवर उत्सुकता वाढली होती की काय असणार आहे बाबा, काय जादू आहे, मॅजिक आहे. ट्रेलर मध्ये त्या अत्तरचा वगैरे उल्लेख झाल्यानंतर आणखी ते मजेशीर वाटतं. तुम्हाला कथेतलं काय सगळ्यात जास्त अट्रॅक्ट करत होतं, आकर्षित करत होतं या चित्रपटाच्या बाबतीत? सर्वप्रथम याची कथा, ज्या पद्धतीनं एका माणसाच्या हातून घडलेला एक गुन्हा आणि त्या गुन्ह्याच्या सावटाखाली त्याला त्याच्या आतमध्ये त्याचं वाढत गेलेलं द्वंद्व आणि वास्तव आणि आभासी जग याच्यामधलं त्याची मिटत गेलेली धुसर होत गेलेली सीमारेषा त्याच्यावरची, आणि त्यात अडकलेला एक माणूस, एक पोलीस ऑफिसर. तर तर त्या पोलीस अधिकाऱ्याची ही जी भूमिका आहे, ती भूमिका माझ्या आजवरच्या कारकिर्दीमध्ये जितक्या मी भूमिका केलेल्या आहेत त्यापैकी अत्यंत अवघड म्हणावी लागेल अशी भूमिका ही लिखाणातच होती. जेव्हा स्क्रिप्ट ऐकलं तेव्हा रवी सोबत योगेश विनायक जोशी आणि आमचा आणखी एक मित्र अभिषेक देशमुख, हे तिघांनी मला बोलून ते ऐकलं. योगेशने वाचल्या क्षणी मी म्हटलं की तुम्ही माझी निवड का करताय याच्यासाठी. रवीचं त्याच्यावर उत्तर होतं. तर मला असं वाटलं की अशा पद्धतीची भूमिका आपल्याला कोणीतरी विचारणं, हे या विचारण्यातच एक पुरस्कार आहे की तुम्हाला वाटतं की हे मला पेलू शकेल, मी हे करू शकेन असं तुम्हाला वाटतंय. हा विश्वास म्हणजे आपल्याला कधीतरी धन्यता वाटते ना की आपण इतकी वर्ष काम करतोय तर या पद्धतीची भूमिका हा करू शकेल, हा विश्वास आपण लोकांच्या मनामध्ये तयार करण्यात यशस्वी झालो, याचा एक फार आनंद
होता आणि म्हणून मी ही भूमिका निवडली किंवा यांनी मला या भूमिकेसाठी निवडलं. मला खूपच आनंद झाला. घाबरलोय मी बराचसा, कारण हे कसं करता येईल आपल्याला, हे जमणार नाही. ती जी धाकधूक असते मनामध्ये तशी होतीच, परंतु संविधाच इतकी अप्रतिम आहे की त्याच्या बळावर सगळं पुढचं, आणि त्यात परत रवी सारखा दिग्दर्शक जो इतकी वर्ष दूरचित्रवाणीच्या माध्यमातून, दैनंदिन मालिकांच्या माध्यमातून तो इतक्या मालिका त्यांनी कमालीच्या यशस्वी, म्हणजे अं, दूरचित्रवाणीच्या या क्षेत्रामध्ये जी काही मोजकी माणसं आहेत ज्यांनी यश मिळवलेलं आहे त्यापैकी एक मनुष्य आहे. त्यामुळे त्याला त्याचं काम तर माहितीच आहे. मग तर या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून मी हो म्हणालो. पण जिथे सर तुमच्या भूमिका ना म्हणजे अगदी खोलवर असतं, त्याच्यामध्ये दडलेलं असतं, बारकावे असतात, अस्वस्थ करणारे जे काही पात्र असतं ते अनेकदा तुमच्या वाटेला येतं. याच्यातही मला ते जाणवतंय. काय वाटतं तुम्हाला? काय माहिती मला ते मी मगाशीच म्हटलं की ब्युटी लाईज इन द आईज ऑफ बिहोल्डर. तर ते त्यांना वाटतंय की मी ते करू शकतो, मला ते माझ्या पदरात पडतंय. खरं तर अनेक उत्तम उत्तम अभिनेते आहेत, माझे समकालीन आहेत, माझे ज्येष्ठ आहेत, माझ्यापेक्षा म्हणजे मग वयाने लहान असलेले अभिनेते, अत्यंत उत्तम अभिनेते मराठीमध्ये आहेत. त्यांच्याही वाटणीला त्यांचं येतं, माझ्या वाटणीला माझ्या जे काही येत आहे तर ते मी प्रामाणिकपणा जपत त्याच्यामध्ये काहीतरी टाकण्याचा, देण्याचा प्रयत्न करतो. माझ्या बरोबरीनं उत्तम उत्तम लेखक दिग्दर्शक आहेत, त्यामुळे मला वाटतं की ते त्यांच्यामुळे मला मिळतंय. दुसरी गोष्ट की जात्याच माझा स्वतःचा स्वभाव थोडासा अस्वस्थ आहे. माझी ऊर्जा जी आहे ती एका ठिकाणी रमणारी, एका ठिकाणी म्हणजे स्थानबद्ध होणारी नाही. ती चंचल आहे, ती बिंगरी आहे पायाला. तर त्यामुळे असेल कदाचित, कोणास ठाऊक. यांना विचारलं पाहिजे. हा रवींद्रजींना पण त्याबद्दल जाणून घ्यायचं की जितेंद्र जोशी यांना डिरेक्ट करणं काय पद्धतीचं असतं? जित जितूला ऍक्च्युली कंट्रोल करायला लागतं आम्हाला. अच्छा. कारण तो इतका त्या रोलमध्ये असतो किंवा तो अस्वस्थ असतो. आणि पण त्याचं क्रेडिट आहे की आम्ही खूपशा नाईट केलेत आमच्या फिल्ममध्ये, तर अख्ख्या सेटला जागवत ठेवणारा माणूस हा होता. तर त्याची जी एनर्जी होती त्या पूर्ण रात्रभर, त्याच्यामुळे सगळे जागे होतो आम्ही. नाहीतर एक साधारण 2-2:30 नंतर हळूहळू युनिट थकायला सुरुवात होते नाईट शिफ्ट करून. तर तसं काही आमच्याकडे झालं नाही. आमच्याकडे 5 वाजताही लोक हसत खेळत "अरे, संपलं शूटिंग" असं होत होतं आम्हाला. अच्छा. पण ऍज अ अभिनेता म्हणून डिरेक्ट करणं, एका वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करणं, एक थॉट असतो, एक विजन असतो की आपल्याकडे जितेंद्र जोशी सारखा कलाकार आहे, आपण काय पद्धतीनं त्याला प्रेझेंट करू शकतोय किंवा काय. तर हा काय थॉट होता या चित्रपटाच्या बाबतीत? मुळात लेखन चांगलं होतं. सो तुमचं लेखन चांगलं असतं त्यावेळेला तुम्हाला दिग्दर्शकाला ते दृश्य दिसायला मदत होते आणि नटांपर्यंत ते पोचवायला मदत होते. सो त्याच्यामुळे त्याला ते करणं फार अवघड गेलं असं मला वाटलं नाही. म्हणजे त्याचा अभ्यास माझा पूर्ण होता, जसा त्यांचाही होता, नटांचा सगळ्यांचा. सो ते करताना आम्हाला खूप मजा आली त्या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि मला वाटतं ती जी मजा आहे, जी गोष्ट आहे, ती पडद्यावरती तुम्हाला दिसेलच ती काय आहे ते. हो. जुई तू खूप सरप्राईज करतेस, म्हणजे ट्रेलर मध्ये थोडी भीती वाटते, तुझा एकदम धाकड अंदाज वगैरे आम्हाला बघायला मिळतोय. सांग ना काय कॅरेक्टर बद्दल आणि थोडं काय वाटलं तुला हे सगळं परफॉर्म करून? कॅरेक्टर बद्दल म्हणजे आता ट्रेलर बघून अंदाज आला असेल की त्या व्यक्तिरेखेच्या सराउंडिंग पण एक काहीतरी सस्पेन्स आहे हो. जो डेफिनेटली फिल्म बघितल्यावरती रिव्हील होईल. त्यामुळे खूप नाही सांगू शकणार पात्राबद्दल, पण इतकं सांगेन की सायको थ्रिलर आहे आणि नोआर जॉनराची फिल्म आहे. सो त्याच्यात डार्क मूडी थीम्स असतात आणि साधारणपणे तशा कमी मराठीत बनलेल्या आहेत अशा पद्धतीची फिल्म. आणि या फिल्मच्या ह्याच्या अराउंडच जे फिमेल एक कॅरेक्टर असतं, मग इदर दॅट इज अ गर्ल नेक्स्ट डोअर किंवा ती फिमेल असते. सो ते पात्रच मुळात इंटरेस्टिंग असतं आणि ते मला करायला मिळालंय. हम्म. आता ते नक्की काय आहे हे डिटेल तर ऑफकोर्स चित्रपटात कळतील. ती खरी मला वाटतं उत्सुकता असावी प्रेक्षकांनाही. पण मला करायला खूप खूप मजा आली आणि एस्पेशली कारण टीम खूप छान होती. जितू दादा सोबत म्हणजे मी
मोस्ट ऑफ द स्क्रीन शेअर केली ती जितू दादा बरोबर या फिल्ममध्ये. हो. त्यामुळे खूप शिकण्यासारखं होतं माझ्यासाठी. म्हणजे ॲज अन ह्युमन, ॲज अन ॲक्टर म्हणून मी जास्त शिकले असं मला वाटतं. कारण मायन्यूट डिटेल्स असतात. छोट्या छोट्या गोष्टी मी ऑब्झर्व करत होते त्या. आणि मी म्हणजे आता आल्या पहिले वेगळ्या फिल्म्स, पण ही मी शूट केलेली पहिली फिल्म आहे. पहिली ते. अच्छा. हो. सो त्यामुळे सगळंच नवीन होतं माझ्यासाठी. आणि आय थिंक त्यांनी सगळ्यांनी सांभाळून घेतलं. पण समोर जितेंद्र जोशी आहेत, त्यांना धाक दाखवणं, त्यांना घाबरवणं, त्या सीन बद्दल सांग ना मला. म्हणजे आम्ही जे काय बघतोय, केवढं प्रिपरेशन केलं होतंस तू? काही नाही, त्याने घाबरण्याचे पैसे घेतले होते. हिने घाबरण्याचे पैसे खरंच. पैसे घेतले आहे मान्य आहे. समोर जितेंद्र जोशी आहेत ना, तर सांग ना मला ती प्रोसेस. असं काही नाही. मी खरं सांगू का, मी चुकाही केल्यात बऱ्याच. म्हणजे त्यामुळे आणि त्यातून मी तेच म्हटलं ना, की मला जे सांगितलं होतं ते मी करत होते. मी माझी पण अडखळत होते, की अरे हे असं आहे की तसं आहे, किंवा आपल्या आपसूक काही चुका होत्या. पण त्यांनी त्या मला मी म्हटलं तसं सांभाळून घेतल्या, की नाही हे अशा पद्धतीने करू शकते, किंवा हे तू चुकलीयेस, किंवा हे तू चांगलं केलंयस. हे ते वेळोवेळी गाईड करत होते. म्हणजे आय रिमेंबर की इव्हन शूट झाल्यानंतर कधी-कधी जेव्हा आम्ही हॉटेलला जायचो, त्यानंतरही दादा मला काहीतरी सांगायचा, शिकवून जायचा, की "हे बघ जुई, अच्छा. तुला अजून ग्रो करायचं ना, तू हे कर." जसं त्यांनी मला एक खूप छान गोष्ट सांगितलेली, की "तुझ्या खर्जावरती काम कर. त्याचा ते स्वर लावत जा रोज, त्याचा रियाज कर." तर आय थिंक हे पण खूप गरजेचं असतं आणि त्यामुळे बेस तयार झाला असं एक ना, म्हणता येईल. तिच्यामध्ये एक जसं तुम्हाला सगळ्यांना म्हणजे रवी पण म्हणतो, आता तुम्ही पण म्हणालात, की एक अस्वस्थ ऊर्जा आहे माझ्यामध्ये, बरोबर आहे. पण एक कधी-कधी जेव्हा आपण नवीन असतो, तेव्हा नवखेपणाची एक हुरहुर असते, की होईल ना, खात्री नसते. अ, मी करून दाखवतो. म्हणजे एक कधी-कधी इम्प्रेस करण्याकडे कल असतो, कधी-कधी एक्सप्रेस करण्याकडे कल असतो, कधी कळत नाही. म्हणजे अगदी पहिल्या सिनेमात इतकं चांगलं काम करणारी व्यक्ती मी तरी गेल्या अनेक वर्षात पाहिलेली नाही, की पहिला सिनेमा आहे आणि इतकं प्रामाणिकपणे तिने खरं काम केलंय. अ, थोडी बावरलेली होती ती काही ठिकाणी, पण घाबरलेली नव्हती. अ, थोडी हुरहुर होती, पण आत्मविश्वासाची कमतरता नव्हती पोरीमध्ये. त्यामुळे तिनं ते खूप चांगल्या पद्धतीनं आणि सेटवरचं ना मुळात वातावरण काय आहे ना, की माझ्या ज्या ज्येष्ठांबरोबर मी काम केलंय, विक्रम काका असतील, अरुण नलावडे असतील, तर मला त्या लोकांनी अशोक मामा असतील, मला त्यांनी कधी त्यांचं हे म्हणजे मी मी काही तेवढा ज्येष्ठ झालेलो नाही, पण त्यांच्याकडनंच मिळालं ना, की अरे हा, मी पण मी मी सुद्धा कधीतरी नवखा होतो. तर मला त्यावेळेला त्या लोकांनी जे दिले, तर इट इज म्हणजे माझं कर्तव्य आहे ते, की मी माझ्या बरोबर जो नवीन मग स्त्री असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, मी सुद्धा त्यांच्याशी तितक्या आपुलकीनं जर वागलो. काम कसं आहे ना, एक हे मला विक्रम काकाने शिकवलंय. तो दररोज विंगेमध्ये विक्रम काका उभं राहायचा आणि माझं सीन बघून मला काही ना काही सांगायचं, बा चिरंजीव असं नाही, असं असं नाही, असं हे बदल. मी एकदा विचारलं, की वडील, मी वडील म्हणायचो त्यांना, की म्हणलं वडील तू मला हे दररोज कसं काय सांगतोस, तुला कंटाळा येत नाही? 50 प्रयोग झाल्यानंतर सांगतोय आम्ही. तेव्हा त्याने विक्रम काकाने फार सुंदर गोष्ट मला सांगितली होती, की कसं आहे बाळ, आता लोकांना ही खात्री आहे की विक्रम गोखले चांगला अभिनेता आहे, स्वाती चिटणीस ही चांगली अभिनेत्री आहे, पण त्याचबरोबर माझ्याबद्दल लोक बोलतायत, हिच्याबद्दल बोलतायत, तसं जर तुझ्याबद्दल सुद्धा लोक बोलू लागले, की तो नवीन मुलगा आलाय त्याला बघा, वाह! तर याचा फायदा हा सरते शेवटी नाटकाला आणि मला होणारच आहे. आणि त्यात पुन्हा मी तुला सांगतोय, कारण माझ्या ज्येष्ठांनी मला जे सांगितलं, तर तुझ्यामध्ये कुवत आहे. मी तुला जितकं सांगत चाललो, तू तितका सुधारणा तुझ्यामध्ये होते. तर मी ते मनात ठेवलं, की अच्छा, कारण विक्रम काकांनी ते जर माझ्यासोबत केलं नसतं, तर मी एक अ ब क अ ब क ड ई असा कुठला तरी एक अभिनेता होतोच. पण त्यांनी मला 4 गोष्टी अधिक दिल्या. खरंय. त्यांनी माझ्या अंगी हा संस्कार रुजवला. तर तो संस्कार जर का आज मी हिच्या बरोबर जे काही वागलो आहे, एक दिवस हिला सुद्धा तिची इच्छा असेल तर या क्षेत्रामध्ये तिला पण कधीतरी 20 वर्ष होतील, तेव्हा कोणीतरी नवीन जुई येईलच की.
किंवा नवीन जितू येईल की जुईकडे. पण हे खरं तर हे सगळं या कलाकारांचं म्हणजे विक्रम काकांनी तुमच्यापर्यंत पोहोचलं. एक ती जबाबदारी पूर्ण पोहोचलं जातंय प्रत्येक पिढीला या कलाकारांची. मला असं वाटतं ना, आपली जी ज्येष्ठ मंडळी आहेत ना, मला तर मी तुला किती नावं सांगू. म्हणजे आज संतोष मयेकर नावाचा आमचा मित्र नाही आपल्यामध्ये, तो वारला. पण तो आज असता तर संतोष किती वर्षाचा असता आज? मे बी 55-56 वर्षाचा असता आज. संतोष मयेकर असेल, अरुण नलावडे असतील, चंद्रकांत काळे असतील, त्याच्यानंतर विघ्नेश जोशी आमचा मित्र, हा सतीश तारे. सतीश तारे, किती श्रीरंग गोडबोले, अतुल परचुरे, संजय मोने काका, अरे बापरे, विक्रम गोखले, कितीतरी माणसं आहेत. मी काम कधी काही लोकांबरोबर केलं नाही, पण प्रदीप पटवर्धन असतील, सतीश पुळेकर साहेब, कितीतरी माणसं आहेत ती त्यांनी येता जाता एखाद दुसरा सीन कधीतरी नुसत्या गप्पांवर, रमेश भाटकर सर नुसत्या गप्पांमधून कधीतरी हे इतक्या गोष्टी सांगितलेल्या. प्रभाकर पणशीकर साहेब, काही नाही, मी फक्त एकदा काम मागायला गेलो होतो त्यांच्याकडे, त्यांनी काही नाही ऑफिसमध्ये बसवलं, मला मिसळ खाऊ घातली, ताक पिऊ घातलं, प्रेमानं चौकशी केली. त्या सुद्धा गोष्टी इतक्या स्मरणात राहिलेल्या आहेत ना, तर हे आणि आता आपण आपल्या क्षेत्रात आहोत म्हणून आपल्याला असं वाटतं बरं का. कोणीतरी बँकेमध्ये जाणारा पहिल्यांदा कॅशियर म्हणून बसणारा जो माणूस असेल त्याला सुद्धा घाबरायलाच होतं ना, बापरे, नोट जर समजा मी एक चुकीची, तो पण 2-3दा मोजत असेल ना सुरुवातीला, तीच धाकधूक, तीच हुरूर, ते सगळीकडेच असतात. तुमच्या क्षेत्रात मला आठवत आहे आता. काय ना, जुन्या आठवणी आल्या. काय आठवलं सांग. हा? काय मी आठवलं? तुमच्याच सांग की. चित्रपटाच्या सेटवर गेले होते. कशाच्या सेटवर? तुमच्या चित्रपटाच्या सेटवर मी पण नवखे होते, पण जितू सरांनी खूप छान सांभाळून घेतलं जेव्हा आम्ही नवखे होतो. खरंच मला नाही आठवत बा. म्हणजे अनेकदा सुरुवातीच्या काळात सगळ्यांना पण आपल्या सगळ्यांचं तेच काम आहे ना. गंमत काय ना, रॅगिंग कोणी करू शकतं. रॅगिंग फार सोपं असतं, खरंय. कारण नवखा असतो ना माणूस, तेव्हा त्याच्या हातात पावर नसते ते बोलायची, बिचारा सहन करतो. आम्ही पण केलंय रॅगिंग. रॅगिंग सोपा प्रकार आहे, पण सांभाळून घेणं ना, ते कुठेतरी माणसाला आधार देतं, आतून आधार देतं का नाही. आय एम ऑल्सो गुड. एक खूप जुना किस्सा आहे. एक सिनेमा होता, नाव घेणार नाही त्या सिनेमाचं. तर तो दिग्दर्शक जो आहे तो त्या नटाला खूप, अरे तुला जमतच नाही, तुला हे येतच नाही, ते येत नाही, तर तो नट ना बुजला होता एकदम. तर मी काय केलं, त्याचा सीन होणं होतं, बाहेर पब्लिक जमा झालं होतं. मी पब्लिकला जाऊन हळूच सांगितलं कानात की प्रत्येकाला तिकडे सांगा, आता आज जे काही करायचं, दिग्दर्शक कट म्हणाला, दिग्दर्शक सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. अरे बापरे. तो कट म्हणला की टाळ्या वाजवा बरं का सगळ्या. आणि ऐकलं सगळ्यांनी. हा, त्याच्याकडे गेलो, त्याला म्हटलं, अरे मस्त करतोय. नाही सर, मला नाही जमत आहे. अरे म्हणलं, मी सांगतो ना, डिरेक्टरला खूप जास्त काहीतरी पाहिजे तुझ्याकडून, म्हणून तो कदाचित मुद्दाम म्हणतोय तुला, पण तू फार भारी करतोस, तू कर म्हटलं, बघ हा टेक बघ, तू काय भारी करतो. आणि त्यानं केला खरं तर, टाळ्या वाजल्या ना, तो असा झाला, तो म्हणला, सर सर मी वन मोर करतो सर. आणि त्यानंतर त्यांनी जे केलं ना, त्याचा आत्मविश्वास. बाकी काहीच नाही, त्याला फक्त त्याचा आत्मविश्वास खचला होता. त्या एकदा वाजलेल्या टाळ्या ज्या आहेत ना, त्याने असा रापकन तो असा आला आणि असा ब्लॉसम करून उभा राहिला. ते वेगळ्या अर्थी रामगोपाल वर्माच्या त्यांनी प्रोड्यूस केलं हसीना मान जाएगी चित्रपट, आणि त्याच्यामध्ये वाक्य आहे, हर आदमी के अंदर शेर होता है, बस उंगली करने वाला चाहिए. है ना? तर ही वेगळ्या प्रकारे उंगली नाही, ही टाळी आहे. पण जुई म्हणजे अगदी 4-5 वर्षाच्या करिअर मध्ये अशी चांगली माणसं मिळणं किती महत्वाचं वाटतं. म्हणजे तू उत्तमोत्तम भूमिका पण मिळाल्या तुला, पण या सगळ्या अनुभवांमध्ये अशी माणसं मिळणं किती महत्वाचं वाटतं तुला? खूप जास्त महत्वाचं आहे. दादा आता जसं म्हणाला, की शेवटी तुमचा आत्मविश्वास आहे आणि तुम्ही जेव्हा सराउंडेड असता चांगल्या कलाकारांबरोबर आणि व्यक्तींबरोबर मुळात, म्हणजे आता जितू दादाबद्दल पण मला तेच वाटतं, की तो कलाकार उत्कृष्ट आहेच, तो लेजेंड आहे. हे, आमच्या जनरेशनसाठी जेव्हा आम्ही बघतो आमच्या खरंय. सिनियर्सला, पण हां. सो येस. तर आय थिंक पण त्याच बरोबरीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो खूप काइंड ह्युमन आहे आणि दॅट रिअली मेक्स एव्हरीथिंग
स्पेशल म्हणजे काम करत असताना. आणि तसेच मला वाटतं अजून पण तुझं इवन रवी सर असतील, आमच्या मॅजिक टीममधली तर मला खरंच मी आत्तापर्यंत जे काही थोडंफार काम केलंय सज्जन टीम. हां, म्हणजे सज्जन टीम. हो. हो, हो. काम काम करणारी माणसं. हो. सज्जन माणसं. म्हणजे आय जेन्युइनली एन्जॉयड द प्रोसेस. माणसं इतकी छान होती, म्हणजे मला ते दिवस अजूनही आठवतात. आम्ही कुडाळमध्ये शूट करत होतो अच्छा. आणि इतकं सुंदर वातावरण, सेटवरचंही वातावरण खूप चांगलं असायचं आणि गोष्ट तर छान होतीच. त्यामुळे ते सीन्स करायलाही खूप मजा येत होती. पण बाकी पण तू म्हणालीस तसं बाकी पण जे चित्रपट आत्ता केले, त्यात खरंच खूप चांगल्या टचवूड खूप छान माणसांबरोबर काम करायला मिळालंय आणि पुढेही असंच वाटचाल व्हावी ह्यासाठी मी मॅनिफेस्ट करतेच आहे युनिव्हर्सला, हां. की असंच होऊ दे. पण तू म्हणालीस तसं हे खूप महत्वाचं आहे. आईला कसं वाटलं ट्रेलर वगैरे बघून आईच्या काय प्रतिक्रिया? कमाल! आई तर वाट बघत होती. म्हणजे आता मी कुठलातरी मी आणि आईने एक इंटरव्ह्यू केला हो. होता आणि त्यात तिने सांगितलं म्हणजे या चित्रपट म्हणजे असा आहे, येणार आहे ह्याचंही काही चर्चा नव्हती आणि आईला विचारलं, की "तू जुईची कुठली भूमिका आत्तापर्यंत तिने केली ती आवडते तुला?" तर आईने सांगितलं मॅजिक मधलं मला तिचं का म्हटलं, "अगं आई अजून काही आलंच नाहीये." आई आहे ती. हो. तू कुठल्या ह्याच्यावरती सांगते? पण मी तेच म्हटलं, की येणार आहे लवकरच म्हणून मीही वाट बघत होते. आई खूप वाट पाहत होती हे बाहेर येण्याची आणि आय एम शुअर की यातलं काम वेगळं झालंय. कारण ती म्हणजे तो रॉनेस असतो ना, तो मलाही वाटतो की एकदम तो नवा-नवा आपण जे असतो स्क्रीनवरती विदाऊट एनी फिल्टर, ते मला असं वाटतं की मॅजिक या चित्रपटामध्ये काम दिसून येईल कदाचित या सगळ्या प्रेक्षकांसमोर. कलाकारांचं जे काही कामातलं मॅजिक आहे मला वाटतं ते सगळं छान जुळून आलंय या निमित्तानं. पण रवींद्रजी म्हणजे अर्थात मालिकाचं दूरचित्रवाणी त्याचं चित्रीकरण वेगळं आणि चित्रपटांचं वेगळं. पण तुम्हाला काय असं वाटलं की याच्यातले हे कंगोरे आहेत, मालिकांमध्ये तुम्ही करून बघितलेले आहेत काही प्रयोग, ते चित्रपटांमध्येही आपण करू शकतोय. त्या गोष्टीचा आपल्याला फायदा होऊ शकतो. इथे इथे जे क्लिक झालंय ते इथेही करू शकतो आपण. असे काही गोष्टी आहेत? नाही, खरं तर मालिका ह्या साधारण आपल्या कौटुंबिक असतात आणि चित्रपटामध्ये आपण वेगवेगळे प्रकार करत मालिका असतो. कुठल्या कुठल्या केल्या ते सांग आधी तर आम्हाला. माहिती नाही नाही अरे सगळ्या प्रेक्षकांना नसतं माहिती. तुला माहित नाही तुझा एक फॅन फॉलोईंग असणार आहे. खरंय. मित्रा तू हे सांग तू मालिका कुठल्या केल्यास आई मी कुठे काय काय करते. करते रिसेंटली तीच आहे फेमस. त्याच्या आधी होणार असून मी या घरची हां. गोठ नावाची होती, आणि अनुबंध नावाची तेव्हा अरे झीला होती एक सिरियल. सो मी सब्जेक्टही वेगवेगळे केले, पण मालिका आपल्या कौटुंबिक असतात त्याच्या भोवतीच ते विषय फिरत असतात. पण चित्रपटामध्ये आपण वेगवेगळे प्रयोग करू शकतो किंवा वेगळे विषय मांडू शकतो. सो हा चित्रपट करताना मला मालिकेचा कुठलाही फायदा झाला नाही. मी कम्प्लिटली याची प्रोसेस वेगळी होती, कारण याचा विषय वेगळा आहे. सायकोलॉजिकल थ्रिलर हा कम्प्लीट वेगळा आहे आणि त्या गिल्टची गोष्ट आहे जी कदाचित आपल्या मालिकामध्ये कधी कोणी मांडू शकत नाही. म्हणजे पुढे जाऊन कदाचित मांडतील तर चांगली गोष्ट आहे, पण आता तरी नाही मला वाटत असं कोणी करेल. सो त्याचा विषय वेगळा, अभ्यास वेगळा होता कम्प्लिटली. मी मालिका करत असताना त्याच्यातनं पूर्ण कट ऑफ होऊन ह्याच्यावरती पूर्ण काही दिवस काम केलं होतं. म्हणजे मी आणि माझा डीओपी केदार फडके, त्याला मी नेहमी हे करेन की त्यांनी माझ्यासाठी खूप 15-20 दिवस घालवलेत माझ्याबरोबर, की कुडाळला येऊन आम्ही 15-15 दिवस राहून ह्याचं काय करता येईल, मग हे आपण कसं शूट करू शकतो किंवा बजेटचे लिमिटेशन्स असतात आपल्याकडे मराठी चित्रपटांना. आमच्या निर्मात्यांनी पण तसं आम्हाला थोडं जाणून नाही दिलं, पण त्यांचा हा पहिला चित्रपट आहे त्यांनी प्रोड्यूस केलेला. ते साऊथ मध्ये मोठे प्रोड्युसर आहेत राजू सत्यम, पण त्यांना मराठी फिल्म करायची होती आणि ते म्हणाले मला वेगळा जॉनर करायचा आहे. सो सायकोलॉजिकल थ्रिलर हा त्यांनी निवडला आणि आम्ही तो केला. सो त्या 15 दिवसाच्या प्रोसेसमध्ये केदार, राजूबाई त्या सगळ्यांनी आम्हाला खूप मदत केली. सो तेव्हा माझ्या मते तिथे फिल्म आमची तयार झाली होती. मग हे आल्यानंतर ती पूर्ण झाली. बरं. मला वाटतं सलमान खान यांनी पण बघितला ट्रेलर. त्यांनाही आवडला. काय रिस्पॉन्स मिळाला त्यांच्याकडनं? ते जितू सांगू शकेल चांगलं. प्लीज. नाही आम्ही राजूभाई यांचे फार चांगले संबंध आहेत सगळ्यांसोबत. सलमान सर असतील, जॅकी दादा असतील, सुनील शेट्टी सर असतील, राजू हिराणी सर असतील, करण जोहर आहेत. तर यांचे खूप चांगले संबंध आहेत. आता त्यांचा सिनेमा म्हटल्यानंतर त्यांनी असं दाखवा काय आहे. तर आम्ही गेलो होतो वेळ घेऊन सलमान सरांची. तर छान आमचं स्वागत खूप चांगल्या पद्धतीने केलं गेलं त्यांच्या टीम कडून. छान बसवून मग आरामात सर आले. त्यांनी नुकतंच व्यायाम करून बॉडी नवीन कमवलेली आहे. ते छान आले. बैठो बैठो राजू सगळं सगळं झालं. मग जेवण आलं त्यांचं. ते इतकं जेवण असतं की तिथे अनेक लोक त्यांच्या जवळची माणसं मग बसवून जेवायला लावलं. उत्तम जेवलो. मग आणखी कोणीतरी भेटायला कोणी ना कोणी येतच असतं.
मग ते म्हणले बरं आता दाखवा तुमचं ट्रेलर. मग ते बघितलं, बघून खुश झाले, अरे वा व्हेरी गुड जितू वगैरे असं. तर बरं वाटलं, खूप छान वाटलं. इतका मोठा मनुष्य, इतका मोठा सुपरस्टार ज्याला आपण म्हणतो, हम्म. तर खरोखर ज्याला सुपरस्टार म्हणावं असे ते आहे. हम्म. की त्यांच्या एका फक्त एक त्यांनी स्टोरी टाकली आणि असं लाख दीड लाख लोकांनी बघितली पण ती पटापटा आमचा ट्रेलर. तर ही आहे पॉवर त्या माणसाची. पण अत्यंत सुंदर, म्हणजे त्यांच्या घरी जेव्हा गेलो होतो सलीम खान साहेबांना भेटायला, काय काय पुण्याई असेल माझी. सलीम खान साहेब असे हातात हात धरून मला जोक सांगत होते. इतके, एक तर ते इतके हसवतात. त्यांचं Humor त्यांची जी विनोद बुद्धी आहे ती अतिशय, म्हणजे या वयात सुद्धा इतकी तीक्ष्ण आहे. कमालीची व्यक्ती आहे. तर हातात हात धरून त्या गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये मी बसलोय, सलीम खान यांच्यासारखा माणूस आपल्याशी बोलतोय. जॅकी दादा इतके खुश झाले. जॅकी दादाने तर व्हिडिओ कॉल केला, अरे भिडो इसको हिंदी में बना, बहुत अच्छा है, अच्छा है, इसको बना, इसको ले. हिला फोन केला, व्हेरी गुड. किती छान. काय फुल वगैरे दाखवलं त्यांनी. हा, हो, त्यांचा एक वेगळा अंदाज आहे. अरे खूप एकदम भारी माणसं आहे ती. सुनील अण्णा, जॅकी दादानी तर माझा नंबर घेऊन माझ्याकडे मेसेज आहेत की भाई तू कब भरा रे हिंदी, मैंने तेरा नंबर भेजा है. तर मला असं झालं होतं हा कोणाचा नंबर आहे. मग मला आमच्या प्रोड्युसरनी सांगितलं की अरे ते जॅकीने तुझा नंबर घेतलाय आणि तो तुला मेसेज करत असेल. आता काय बोला. कमालीचं आहे. म्हणजे इतक्या छान प्रतिक्रिया म्हणजे या सगळ्या मंडळींकडनंही मिळतात. आता मराठी प्रेक्षकांची वाट पाहतोय की त्यांच्याकडनं कधी चांगल्या प्रतिक्रिया मिळतात. म्हणजे काय काय त्यांना नेमकं वाटतंय. बरं का, वेगळ्या पद्धतीचा चित्रपट आहे. तर शेवटी तुम्ही काही करा, प्रेक्षक हा राजा असतो. प्रेक्षकाला आवडलं तर आवडलं, नाही आवडलं तर नाही आवडलं. पण एवढी मला नक्की खात्री आहे की काय होतं ना, आता पूर्वीचे काही चित्रपट आहेत जे आता हळूहळू ते लोकांच्या मनात त्यांनी घर केली आहेत. की काकण तेव्हा नव्हता चालला, आता हळूहळू तो ग्रो होत. आणि सोशल मीडियावर तर संवाद जे आहेत काकणचे तेच म्हणतो, त्यावेळेला जर आले असते तर सचिन शिंदे आमचा निर्माता, त्याचं भलं झालं असतं ना यार. नटांचं भलं होतच, आज नाही उद्या, उद्या नाही, 10 वर्ष झाली असतील मला वाटतं काकणला. त्याहीपेक्षा जास्त मला वाटतं 12. हा. तर मला हे म्हणायचंय की 10 वर्षानंतर आज जितेंद्र जोशीला त्याचा फायदा होतोय, उर्मिला कोठारेला होतोय, क्रांती रेडकरला कदाचित होतोय. पण आमचा निर्माता सचिन शिंदे, तो विचारात तेव्हा जर चालला असता चित्रपट तर त्याला 4 पैसे नसते मिळाले. खरं. यु नो व्हॉट आय मीन, की त्यावेळेला जर चाललं तर निर्मात्याचं भलं होतं. बाकी काय, चित्रपट आज ना उद्या, उद्या ना परवा, ते हळू कधीतरी येणार. जेव्हा तुम्ही कामाप्रती तुमची जर निष्ठा असेल, कामाप्रती जर प्रेम असेल, तर ते एक दिवस तुमचं ते जे अस्सल आहे ते टिकेल. खरं. आणि ते उत्तमोत्तम तुम्ही कामं करत असता. म्हणजे एक सामाजिक बांधिलकी त्याही गोष्टीचा जपण्याचा कायम तुम्ही प्रयत्न केला. म्हणजे याही चित्रपटात जेव्हा ट्रेलर आपण बघतो, एन्काउंटर स्पेशालिस्ट हे माहिती असतं, त्यांचं काम माहिती असतं. पण त्यांनी केलेलं काम, एखादं एन्काउंटर केलंय कोणाचं तरी आणि त्याच्यानंतर त्याची दुखावलेली फॅमिली, याबद्दलचा एक वेगळा थॉट निर्माण झाला जेव्हा ट्रेलर बघतो. नाही, ती दुखावलेली फॅमिली काय आहे हे तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतर लक्षात पण येईल. तो एक वेगळा थॉट ही तुम्हाला काय वाटलं होतं जेव्हा ती कथा ऐकली, की तुमचा काय दृष्टिकोन होता जेव्हा आधी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका तुम्ही केली आहे, पण हा एक वेगळा थॉट घेऊन प्रत्येक पोलीस, मला वाटतं पोलीस काय, डॉक्टर काय, हे हा पेशा आहे. ती वर्दी एक आहे, बरोबर आहे, त्याच्या आतमधला माणूस वेगवेगळा. तर तो माणूस कसा आहे, तो जसा आहे तसा व्हायला काय गोष्टी कारणीभूत झाल्या. आता एकच, एखादी घटना घडते, ती घटना त्या एका परिवारात घडते समजा, पण त्या घटनेप्रती त्याची प्रतिक्रिया प्रत्येकाची वेगवेगळी असते. त्या प्रतिक्रियेवरनं आपल्याला कळतं की ही व्यक्ती कशी आहे. एकाच घरात घडलेली घटना, पण वेगवेगळ्या प्रतिक्रिया, वेगवेगळा परिणाम होतो वेगवेगळ्या लोकांवर. तर ह्या माणसावर काय परिणाम झालाय. एन्काउंटर स्पेशलिस्ट असलेला माणूस, तो जर एखाद्या गोष्टीला चटावला, सरावला आणि त्याच्यात तो वाहवत गेला तर, किंवा त्याच्या हातून जर एखादा समजा नको असलेला माणूस मारला गेला तर, आणि मग त्याच्या त्या सगळ्या गिल्ट मध्ये, त्याच्या त्या सगळ्या काय म्हणू आपण त्याच्या त्या न्यूनगंडामध्ये त्याच्या तो सगळा गुरफडत गेला आणि एक एक आभास वास्तव
याच्या मधलं काहीतरी दुसरं चित्र निर्माण झालं तर काय होईल, त्या टोकापर्यंत घेऊन जाणारा चित्रपट, त्या टोकापर्यंत घेऊन जाणारा तो ती व्यक्तिरेखा, तो पोलीस तसा आहे की पॉवर तर आहे. या तुम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चित्रपटात बघायला मिळेल. आता काय माहिती का, पिक्चर असा आहे का, चित्रपट असा आहे का ना धड सांगता येते ना धड लपवता येते. हो ना. म्हणून चित्रपटाव्यतिरिक्त काही गोष्टी मी विचारण्याचा प्रयत्न करते, म्हणजे कथेव्यतिरिक्त. पण तुम्ही पोलीस अधिकारी अर्थात काटेकर, म्हणजे आजही लोक ते प्रेज करतात, येऊन तुमचं कौतुक करतात. काय असतं म्हणजे ती एक जबाबदारीही होती, इतकं मोठं पोलीस अधिकाऱ्याचं करणं, काम करणं. पण ते काय येऊन बोलत असतात, त्यांना काय वाटत असतं की तुम्ही या पद्धतीने केलंय का? त्यांच्या काय प्रतिक्रिया मिळत मला असतात? सगळ्यात उत्तम प्रतिक्रिया, यापेक्षा जास्त मोठी प्रतिक्रिया मिळू शकत नाही. एक मुलगा मला त्याने फोन केला, अं, तर तो मला म्हणला मला भेटायचं आहे. म्हणलं कशा संदर्भात. तो PR वगैरे करत होता. मी काही माझं PR वगैरे कोणी ठेवत. तो मला भेटा सर, मला एकदा भेटा. म्हणलं, या भेटायला म्हटलं. मी कुठेतरी इंटरव्ह्यूला चाललो होतो. तो आला भेटायला मला. मी इंटरव्ह्यू बघितला, नंतर मला दादा तुमचे आभार मानायचे. म्हणजे कशाबद्दल. मला 10वीत असताना मी घर सोडलं होतं. माझा बाप हवालदार होता आणि मला लय मारायचा. तर चिडलो मी एकदा, 10वीत घर सोडलं. त्यानंतर मी माझं माझं केलं, माझं करिअर केलं, सगळं केलं. तुमचा काटेकर बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हवालदाराच्या आयुष्यात किती प्रॉब्लेम्स असतात. माझ्या बापाने मला मारलं, ते कदाचित त्याच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून मारलं ना. तुमचा काटेकर बघून घरी परत गेलो, बापा बरोबर राहायला सुरुवात केली. आता याच्यापेक्षा काय पाहिजे. किंवा पोस्टर गर्ल बघून एक माणूस, तो म्हणला मी माझ्या बायकोला असंच, मला सलग 3 मुली झाल्या म्हणून बायकोला सोडून दिलं होतं, माहेरी पाठवून दिलं होतं. तिला परत नांदायला घेऊन आलो. काय काय पाहिजे आणखी. आणि हा ती चित्रपटाची एक ताकदही म्हणू शकतो आपण. अर्थात तो दृष्टिकोन नसतो, पण जेव्हा कधी कधी असं होतं की त्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत तो बरोबर आहे ना. व्यवस्थित गोष्टी पोहोचली जातात. अगं खरं सांगू का, नट दिसत असतो म्हणून नटाकळे या प्रतिक्रिया येतात. यामागे अनेक माणसं असतात, लेखक असतात, ज्यांच्या मनातनं ते येतं. संवाद लेखक असतात, दिग्दर्शक असतात, कॅमेरामन असतात, सहकलाकार असतात, कितीतरी गोष्टी असतात. एक एक गोष्ट यशस्वी होते ती एकट्यामुळे, नाही तर मी एकपात्री नसतं का केलं. एकपात्री करायला सुद्धा कोणी ना कोणी लाईट करायला, कोणी कोणी म्युझिकला लागेल. एक Teamwork. सर्व काय म्हणू आपण त्याला, ही स्वयंभू अशी कला नाही आहे ही. सर्व काय म्हणू आपण त्याला, सांघिक कला आहे. कोणी ब्रश घेऊन आलाय, पेंट करणारा, कोणी कोणी कैची चालवणारा, कपडे शिवणारा, कोणी सेट बांधणारा, कोणी ट्रॉली लावणारा, कोणी लाईट लावणारा, कोणी ट्रॉली ढकलणारा, कोणी कॅमेरा लावणारा, कोणी लेन्स लावणारा, कॅमेरा चालवणारा, एडिट करणारा, असंख्य संगीत करणारा, लिहिणारा, सगळे सहकलाकार, मेकअप करणारा, अशा असंख्य कलांचा समुच्चय होऊन एक चित्रपट बनतो. आणि हे सगळं जर उत्तम असेल आणि जर जमून आलं तर दिसतो नट. त्यामुळे नट भाग्यवान. या चित्रपटाच्या बाबतीत मला असं वाटतं ते सगळं छान उत्तम जमून आलंय. त्यामुळे आलेल्या ट्रेलरने उत्कंठा वाढवलेली, म्हणजे कमेंट्स वगैरे पण बघते मी ट्रेलरच्या खाली, लोकांना आवडतंय ते सगळं. चित्रपटात ते सगळं बघणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्ही आलात, वेळ दिला मुलाखतीसाठी, खूप खूप धन्यवाद आणि चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू सो मच. मच.